यशोमती ठाकूर सध्या माझ्यासोबत आहेत. रात्री NSY आणि युवक काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत आणि ABVPचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये मोठा गदारोळ झालेला पाहिला. नेमकं काय घडलं होतं? त्याच्यावर जास्त लक्ष देण्याची गरज नाहीये. लेकरं येत आहेत, मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि सरकारला जर वाटत असेल की लेकरं घाबरतील तर अशातला भाग नाही आहे. युवकांच्या हातात देश द्यायचा आहे आणि ते कोणालाच घाबरत नाही. रात्रीची परिस्थिती जर बघितली तर COP कॉलेज येथे एका विद्यार्थिनीला बाथरूममध्ये कोंबून मारहाण करण्याचा आरोप करण्यात आलेला आहे. याचं डिस्क्रिप्शन कोण कसं करतं ते बघा. हिम्मतवान मुलगी आहे, ते सगळे येणार. रात्री काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना पोलीस अधीक्षकांनी देखील मारहाण केलेली पाहायला मिळते. ते करत राहते पोलिसांना असं वाटतं की काँग्रेसवाल्यांची हिंमत खचली पाहिजे, पण काँग्रेसवाले अजून बुलंद होऊन राहिले यांच्या मार्गावर. भाजपकडून आरोप करण्यात येतोय की काही विद्यार्थ्यांना 400-500 रुपये असतील किंवा बसची येण्या जाण्याची सुविधा असेल असं करून राहुल गांधीच्या कार्यक्रमाला आणलं जातं. ऐका भाजपकडे मुद्दे उरलेले नाही. भाजपवाले घाबरलेले आहेत, घाबरूट आहे लेगाचे. पण ठीक आहे, आता चालेल. ABVPने आरोप केला. ABVPने सांगितले की आजचा सायंकाळचा राहुल गांधींचा जो कार्यक्रम आहे तो आम्ही उधळून लावू, इशारा दिला. आता काय म्हणावं, त्यांना जसं म्हणजे त्यांची संस्कृती उधळून लावायची आहे, आमची संस्कृती जपायची आहे, आम्ही त्यांनाही जपू. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर देखील गुन्हे दाखल झाले. सकाळी 50 ते 60 अरे इथे एका देशात नाही, आम्ही एका राज्यात नाही, सगळीकडे करतायत ते. पण काँग्रेसवाले बिंदास झालेले आहे. राहुल गांधी करारी आहेत आणि त्यांच्या करारीपणामुळे आम्हालाही हिंमत आहे. आपण जर बघितलं तर काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर आपल्यासोबत होत्या. आता काँग्रेसचे जे कार्यकर्ते ते करारी झालेले आहेत, त्यामुळे आता राहुल गांधींच्या माध्यमातून आम्ही भाजपला करारात जबाब देऊ असा प्रकारचा इशारा त्यांनी आता भाजपला दिलेला पाहायला मिळतोय. निरंजन शेरकर, पॉलिटिकल महाराष्ट्र, पुणे.